परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पतये त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभाकथा। तत्रैव गंगा यमुना त्रिवेणी गोदावरी सिंधु सरस्वती च सर्वाणि तीर्थानि वसन्ति तत्र यत्राच्युतोद्धार कथा प्रसंगो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। चिंता संतानहंतारो यत्पादाम्बुजरेण भो स्व्यानां तां निजाचार्यां प्रणमामि पुनः पुनः। नारायणं नमस्कृतं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती व्यासो तथा जयमुदीरये। शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्र विशारद एतत्कथा प्रकाशेन मद्अज्ञानं विनाशय चिंता संतानहंतारो नमस्ते भगवन् व्यास वेदशास्त्रार्थ कोविद ब्रह्मा विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुतो ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशं आनन्दिवल्लभम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा
सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, स्वे भानुदो भानु आराधिला, तयाच्या कुळी दीपको दिव्य दाहला, हरिभक्तीला गोनी तारी समजता, नमस्कार त्या श्री संत एकनाथ श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैक्यदक्षं श्रीघोटिक्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदान्तविद्यां वरिष्ठं, तन्नमामि वेदान्तविद्यां वरिष्ठं। सद्गुरुनाथ भगवान की जय। कलीनं राजा परीक्षितीचे चरण स्पर्श केला, क्षमायाचना केल्याबरोबर राजा परीक्षितीनं त्याला त्या ठिकाणी 3 स्थानं राहण्याकरता दिली. तो म्हटला, तुम्ही जर मला आश्रय दिला नाही तर मी राहायचं कुठं? म्हणून जिथे द्यूत म्हणजे जुगार खेळला जातो त्या ठिकाणी तुला राहायला स्थान आहे, जिथे हिंसा घडते त्या ठिकाणी आणि जिथे व्यभिचार घडतो या तिन्ही ठिकाणी तुला स्थान राहण्यास दिलेली आहे. पुन्हा विनंती केली, अजून एखादं स्थान मला द्या. त्यावेळेला सुवर्णामध्ये तू राहा. एक वेळेला आपल्या पूर्वजांनी आपल्याकरता कोशागारामध्ये किती धन कमवून ठेवले हे पाहण्याकरता एक पेटारा उघडला. त्याच्यामधून एक जरासंधाचा जो मुकुट होता तो त्याच्या हाताला लागला राजा परीक्षितीच्या. तो त्याला आवडला आणि तो त्यांनी आपल्या माथ्यावर धारण केला. जरासंधाच्या मस्तकातले बुद्धीतले सगळे विकार त्याच्यामध्ये उतरलेले असल्यामुळं आणि राजा परीक्षितीने तो आपल्या डोक्यावर घातल्यामुळं त्याच्यातले सगळे संस्कार याच्यामध्ये उतरले. राजर्षी असणारा परीक्षिती राजा, त्याला शिकार करण्याची इच्छा झाली. राजे लोकांचा शिकार करणं हा छंद आहे, परंतु हा राजर्षी राजा होता, याच्याकडून कधीही युद्ध वगळता हिंसा झाली नव्हती. म्हणून परंतु हा त्या जरासंधाच्या मुकुटाचा परिणामाला त्याला शिकार करण्याची इच्छा झाली. भागवतामध्ये सांगितलं, एकदा फक्त एकदाच त्या ठिकाणी ती शिकार करण्याकरता गेला. गेल्यानंतर त्या ठिकाणी दिवसभरामध्ये शिकार केल्यानंतर दुपारची वेळ झाली, 12 वाजले. तहान लागलेली आहे राजाला. पाण्याच्या शोधामध्ये अरण्यामध्ये वनवन फिरला, कुठेही पाणी आढळलं नाही. दूर अंतरावरती पर्णकुटी त्याला दिसली. भगवा ध्वज दिसला, कोणाचं तरी वैष्णवाचं घर आहे. राजा परीक्षिती त्या ठिकाणी गेला. त्या प्रांगणामध्ये झाडाखाली शमीक ऋषी ध्यानस्थ स्थितीमध्ये समाधी स्थितीमध्ये बसलेले होते. राजा परीक्षितीनं तिथे जाऊन पाहिलं आणि डोळे मिटून ध्यानस्थ बसलेल्या ऋषीकडे पाहून असा बुद्धीमध्ये त्याचा भ्रम निर्माण झाला, जरासंधाच्या मुकुटाचा परिणाम. आमच्या क्षत्रियांच्या जीवावर हे साधू पुरुष या ठिकाणी तपश्चर्या करतात, परंतु मला काहीतरी अतिथी संस्कार करावा लागेल, अतिथीचा सत्कार करावा लागेल. म्हणून या मुनीने डोळे मिटून घेतले. हा दांभिक दिसतो, बगड्यासारखा ध्यान करणारा वाटतो, मला पाहून याने मुद्दाम डोळे मिटले असं राजा परीक्षितीला वाटलं. क्रोधाने संतप्त झालेल्या राजानं तिथं मेलेला एक साप पडलेला होता, तो उचलून बाणाच्या टोकानं या शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये अडकवला आणि आपल्या वाटेनं तो निघून गेला. थोड्या वेळानं त्यांचा मुलगा शमीक ऋषींचा, शृंग ऋषी त्याला म्हणतात, तो मुलांमध्ये खेळत असताना, तो आपल्या घराकडे पाणी पिण्याच्या निमित्तानं आलेला असताना आपल्या वडिलांची गेलेली ही विटंबना त्याला सहन झाली नाही. हातामध्ये पाणी घेतला आणि संकल्प केला, ज्या कोणी दुष्टानं माझ्या पित्याच्या गळ्यामध्ये हा मेलेला सर्प टाकला असेल
7 दिवसाच्या आत तक्षक नावाचा सर्प येऊन त्याला दंश करेल असा संकल्प केला. ज्या वेळेला शमीक ऋषी वृत्तीवर आले, भानावर आले, समाधीतून उत्थान पावले, आपला रडत असणारा शृंगी मुलगा त्याच्याकडे पाहू लागला तर तो रडत होता. रडण्याचं कारण त्याला ज्या वेळेला कळलं की माझी विटंबना ही माझ्या मुलाला सहन झाली नाही, त्यांनी सांगितलं ज्याने हे कृत्य केलं त्याला मी असा असा शाप दिलेला आहे. अंतर्ज्ञानानं पाहिल्यानंतर शमीक ऋषींच्या लक्षामध्ये आलं, राजर्षी असणारा, प्रजाहित दक्ष असणाऱ्या परीक्षिती राजा पांडवांच्या कुळातला, आणि त्याला हा विनाकारण शाप दिलाय आपल्या मुलाने. वास्तविक पाहता गुन्हा काही एवढा विशेष नव्हता आणि त्याला असा शाप द्यायला नव्हता पाहिजे. म्हणून आता आपल्याला आपलं कर्तव्य काय आहे? 2 शिष्यांना त्या ठिकाणी राजाकडे पाठवलं भेटी करता, सांगितलं त्यांना सांगा जाऊन सावधान करा, आपलं कर्तव्य आहे सावधान करणं. पुढे काय करायचं त्याचं प्रारब्ध. त्याला राजाला जाऊन या शिष्यांनी सांगितलं, शमीक ऋषींच्या शिष्यांनी, असा असा शाप शृंगमणींनी तुम्हाला दिलेला आहे. 7 दिवसाच्या आतमध्ये तक्षक नावाचा सर्प येऊन तुम्हाला दंश करणार आहे. राजा चिंतातूर झाला, आता काय करायचं. परंतु एक विचार त्यांनी केला, आपल्या राज्यामध्ये जे कोणी संत मंडळी साधू पुरुष आहेत त्या सर्वांचं संमेलन वैष्णव मेळावा भरू आणि त्यांना आपण आता प्रश्न असा विचारू, जीवनामध्ये मनुष्य देहाला आल्यानंतर करण्यायोग्य महत्वाची अतिशय कोणती गोष्ट आहे आणि 7 दिवसामध्ये मोक्ष प्राप्ती होईल असं कोणतं साधन असेल तर सांगावं. मनुष्य देहाला येऊन काय केलं पाहिजे माणसाने, त्याची ती कर्तव्य काय, आणि 7 दिवसाच्या आत त्या ठिकाणी लवकरात लवकर त्याला मोक्ष प्राप्ती कशी होईल असा उपाय सांगा. ते सर्व प्रामाणिक साधू पुरुष होते, संत मंडळी होती. त्यांनी असं आवाजलं नाही आम्हाला हे ज्ञान आहे ते आहे मी तुमचं असं करतो, नाहीच आहे ना. आता इथे सवड सांगायचं कारण नाही, वेळेचं बंधन आहे, 7 दिवसामध्ये मुक्ती द्यायची आहे. त्यांनी सरळपणे सांगितलं, महाराज माफ करा, 7 दिवसात मुक्ती देण्याचा अधिकार आणि साधन आम्हाला माहित नाही. मग तर अजूनच चिंतातूर झाला राजा परीक्षिती, कारण त्याला आशा होती कोणीतरी महात्मा असा असेल मला 7 दिवसात मोक्ष देणारा. आता अजून चिंतातूर झाला. पुन्हा चिंता त्या ठिकाणी त्याची मावळली की अशी की मातेच्या गर्भामध्ये असताना त्याने माझं अंगुष्ठ रूप धारण करून एका तेजापासून माझं रक्षण केलं. त्या परमात्म्याला मी आवाहन करतो की त्यानं माझं या ठिकाणी या संकटातून रक्षण करावं. पात्र योग्य होतं, चित्त शुद्धी झालेला असल्यामुळं ताबडतोब तो ट्रक कॉल परमात्म्याला लागला. परमात्म्यापर्यंत ती भावना लगेच पोहोचली आणि भगवान परमात्म्यानं शुकमुनींना ऑर्डर दिली, जा चांगलं पात्र आहे राजा परीक्षितीला भागवत सांगण्याकरता. अंगावर वस्त्र सुद्धा नाही अशा दिगंबर आणि परमहंस स्थितीमध्ये असो ऐसा कोठे आठवायची नाही, देहीच विदेही बोबोदशा असे शुकमणी शुकताल या ठिकाणी जिथे आपण हरिद्वार ऋषिकेशला जातो, मुझफ्फरनगर म्हणून रेल्वे स्टेशन पडतं आणि तिथून 25-26 किलोमीटर अंतरावरती गंगेच्या किनाऱ्यावरती जी हरिद्वार म्हणून गंगा आली त्या किनाऱ्यावरती सुंदर असं शुकताल नावाचं त्या ठिकाणी ग्राम, आणि त्या ठिकाणी गंगेच्या तटावरती राजा परीक्षितीनं अनशन व्रत धारण केलं. पाणीही न पिता त्या ठिकाणी बसलेला आहे राजा परीक्षिती. शुकमुनी त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर त्या ठिकाणी राजानं उठून अभिस्थान दिलं, स्वागत केलं, पाद्यपूजा केली. पाय तुझे गुरुराया गुरुराया हीच माझी देव पूजा. पाय तुझे पाय तुझे पाय तुझे गुरुराया हीच माझी देव पूजा. हीच माझी देव पूजा. पाय तुझे
पाय तुझे गुरुराया गुरुचरणाची माती ही समाजी भागीरथी गुरुचरणाची माती हीच माझी भागीरथी 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 पाय तुझे गुराया गुराया हीच माझी आणि ज्या वेळेला राजा परीक्षितीला शुकमुनींनी भागवत सांगायला सुरुवात केली. भागवत सांगत असताना या भागवतामध्ये तसंच इकडे नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषी मंडळी यज्ञ करण्याच्या निमित्तानं सत्र मांडलेलं आहे. आणि उग्रसर्वा ऋषींचा पुत्र रोमहर्षण, त्याला सुतपुत्र म्हणतात, त्याला त्या ठिकाणी शौनकादी ऋषींनी विनंती केल्यावरून ते त्यांना ही भागवत कथा सांगताय. तर भागवत ही महापुराण आहे, जी 18 महापुराण आहेत. त्या महापुराण कशाने ओळखायचं? ज्याच्यामध्ये 10 लक्षण आहेत ते त्या ठिकाणी महापुराण असं समजायचं. आणि ज्याच्यामध्ये 5च लक्षण आहेत त्याला त्या ठिकाणी उपपुराण समजायचं. त्याच्यामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये जो 9वा अध्याय आहे आणि त्याच्यामध्ये 32, 33, 34 आणि 35 असे ज्या 4 श्लोक आलेले आहेत, तो जे मूळ भागवत आहे 4 श्लोकी चतुश्लोकी भागवत, ज्याचा उपदेश महाविष्णूंनी ब्रह्मदेवाला केला. ब्रह्मदेव त्या ठिकाणी म्हणतात, प्रभो आपण एखाद्या मित्रासारखा माझा मित्र म्हणून स्वीकार केला आहे, म्हणून मी जेव्हा ही सृष्टीची रचना करील त्यावेळेला मला कोणत्याही प्रकारचा अहंकार होऊ नये ही माझी इच्छा आहे. सावधानतेने पूर्वसृष्टीच्या गुणकर्मानुसार जीवांचं ज्या वेळेला मी असं विभाजन करीन तेव्हा स्वतःला त्या जन्मकर्मापासून स्वतंत्र मानण्याचा मला अभिमान होऊ देऊ नको. मी केलं असं मला वाटू देऊ नको. गुणकर्मानुसार, पूर्वसृष्टीच्या गुणकर्मानुसार शब्द प्रयोग आलेला आहे. पूर्वसृष्टीच्या म्हणजे प्रत्येक कल्पाच्या अंती या सृष्टीचा प्रलय केला जातो, प्रलय होतो आणि पुन्हा उत्पत्तीच्या वेळेला पहिल्या गुणकर्मानुसार सगळे जीव मात्र जिथे कुठे असतात, कुठून येतो आपण, कुठे असतो आपण, सगळे जीव मात्र. तर त्याच्याबद्दलचा विषय असा आहे की हे अव्यक्त स्वरूप आहे. हे जे आहे ना, हे अव्यक्त स्वरूप आहे. सगळे इथेच असतात, सूक्ष्म रूपाने इथे असतात. ज्या जीवांना देह सोडताना वासना निर्माण झाली, ज्या ज्या गोष्टीची असेल ते या वातावरणामध्ये असतात आणि जन्म घेण्याची वाट पाहत असतात. योग्य काळ वेळ आली, ज्या माता पित्यांशी त्यांच्या कर्माचा संबंध जुळला की त्या ठिकाणी त्यांना तिथे त्या एक जीवदशेला फक्त प्रवेश मिळतो मातेच्या गर्भामध्ये आणि बाकीचे सर्व त्या ठिकाणी बाजूला होतात. आता ज्यांचं त्या ठिकाणी कोणतं कर्म शिल्लक राहिलेलं नाही असे जीव अव्यक्त दशेमध्ये अव्यक्त स्वरूपच होऊन जातात. त्यामुळे त्यांना जन्माला येण्याचा प्रश्नच येत नाही. त्या पद्धतीनं त्या ठिकाणी मला ह्या सृष्टी निर्माण करताना ब्रह्मदेवाने जसं आपला मोबाईल मध्ये पूर्वीचा जो डाटा असेल तो आपण डिलीट करतो. एखाद्याचा फोन आला तरी तो आपल्याला आलेला त्याच्यावर तो नंबर जो आहे तो डिलीट करता येतो.
कुठे तुम्हाला फोन केला होता, दाखव, माझ्या याच्यावर आला नाही, मानता येतं. पण तज्ज्ञ माणसांना माहिती ते त्या ठिकाणी तुमचा संपूर्ण डाटा मोबाईल घेतला तेव्हापासून तर त्या कंपनीकडे असतो. तिथून जर काढला तर किती वर्षाचं रेकॉर्ड तुमचं त्याच्यावर काढता येतं. त्यानुसार त्या स्थितीमध्ये प्रलयाच्या काळी हे सगळे जीव मात्र असतात आणि त्या डाटा काढतो मोबाईलमधून ब्रह्मदेव आणि त्यानुसार पुन्हा तिथे स्थापित करतो. आता जर प्रलय झाला या क्षणाला, म्हणजे होणार नाही काही घाबरू नका, पण जर झाला कदाचित, तर ज्या कंडिशन मध्ये आपण बसलोय ना, आता ज्या कंडिशन मध्ये आपण बसलोय ना, पुन्हा उत्पत्ती होताना शीत सगळं परिसर हे असंच जसं कशावरून तुम्ही म्हणाल, शास्त्र तर पुरावा तर चाललेलाच आहे, पूर्वकर्मानुसार म्हणलंय तसं. परंतु एक तर्काने सांगतो की कोमामध्ये जेव्हा माणूस जातो म्हणजे त्याचा प्रलयच आहे तो एक प्रकारचा, आणि त्यावेळेला त्याची जी इच्छा असेल, समजा त्याने पाणी मागितलं असलं कोमात जायच्या अगोदर, तर कोमातून पूर्वस्थितीला आल्यानंतर तो पाणीच मागणार, जे काही इच्छा असेल ते. याच्यावरून त्याने पूर्वकर्मानुसार काय केलं, त्या सृष्टीची रचना केली ब्रह्मदेवानं. भगवंतानं माऊली ज्ञानोबा 17व्या अध्यायामध्ये म्हणतात, नामाचं सामर्थ्य सांगताना, पै सृष्टी पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी विरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. ब्रह्मदेव वेडा होता, त्याला काही सुचत नव्हतं कशी सृष्टी करायची. पुढे वेडा ऐसा तो माझा ईश्वरा ते ना ओळखे, ना सृष्टीही करू शके, तो थोरू केला एके नामे जेने. भगवंत सांगतात अर्जुना, मला ईश्वरालाही तो ओळखत नव्हता, सृष्टी कशी करावी त्याला काहीही समजत नव्हतं. मग त्यावेळेला मी त्याला या नामाचा उपदेश केला आणि तेधवा रचिले विश्वजन तया वेद दिदली शासन. तेव्हा हा तो सृष्टी करू शकला. असं नामाचं महत्व आहे. भगवान म्हणतात, अनुभव, भक्ती आणि साधनांनी युक्त असणारं गोपनीय ज्ञान मी तुला सांगतो, ते तू ग्रहण कर. कसं? ज्ञानाचं लक्षण सांगितलं. त्या ज्ञानाचा काय येतो? अनुभव येतो. त्याच्यानंतर त्यातून त्या ज्ञानातून भक्ती तयार होते. अनुभव, भक्ती आणि साधनांनी युक्त असणारं अत्यंत गोपनीय आणि ते ज्ञान गुह्य आहे. ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिदले माझे हाती, माझे हाती निवृत्तीने दिदले माझे हाती, माझे हाती निवृत्तीने दिदले माझे हाती, निवृत्तीने दिदले माझे हाती. ज्ञान गुण ज्ञानगूढगम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिलेले माझे हाती. अतिशय अपप्रचार करणारी मंडळी संप्रदायात आहे. ते म्हणतात, माऊली ज्ञानोबारायांनी सांगितलं, आता काही गुह्य ठेवायची गरज नाही, उघडा मंत्र रामकृष्णाने सांगितला. अतिशय चुकीचा प्रचार करतात, अतिशय चुकीचा. ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये 67वा श्लोक आहे. त्याच्यामध्ये भगवान स्वतः सांगतात, हे ज्ञान अर्जुना कुणाला दे आणि कुणाला देऊ नको. हे सगळं काढून टाकायचं का संत वाङ्मयातून? जर उघडा मंत्रच जर फक्त जपायचा आहे, ही प्रमाण
हे सगळं सगळं काढून टाकायचं. हे कोणाला देईल कोणाला देऊ नको का सांगितलं? तुम्हाला संप्रदाय नाही माहित नाही, गप बसा. परंतु संप्रदाय पूर्वक त्या ठिकाणी सांगितलं हे ज्ञान कोणाला दे आणि कोणाला देऊ नको. बोलू नका, बोलू नका, काय मावशी बोलू नका, बोलू नका. तपोहीन असेल, तपच नाही, त्याला सांगू नको. आला प्रश्न तुम्हाला पहिला, आम्हाला तर नाही आठवत आम्ही कवा तप केले म्हणून. तुम्हाला नसेल आठवत हो, पण तुमचं तप असल्याशिवाय तुम्हाला सद्गुरूकडून मिळालं नाही हे पक्क लिहून ठेवा शास्त्रानुसार. तुम्हाला स्मृती नाही का तुमचं तप नाही? तुमच्या ध्यानात नाही तप तुमचं का तपच नाही तुमचं? तसं प्राप्त होऊ शकतं काय तुम्हाला? शास्त्र सांगतं नाहीच तसं मिळू शकत. पूर्व सुकृताचा, पूर्ण अभ्यासाचा आणि दास सद्गुरूचा तोच जाणे. तुमच्या अज्ञानाचं पांघरून त्याच्यावर घालू नका की आम्हाला तर माळे नव्हती गळ्यात, आम्हाला कोणते संस्कार नव्हते, तसे श्रीपाद बाबा कसे भेटले. तुम्हाला स्मृती नाही. हे सगळं होतं हे काही एका जन्माचं तुम्ही जन्माला आल्यानंतर तुम्हाला कळायला लागल्यापासूनचं जीवन नका समजू तुम्ही. हे अनंत जन्मापासूनचं तुमचं जे निष्काम कर्म आहे त्याचे जमा झालं आणि मग असा महात्म्याची भेट झाली आणि तुम्हाला ते मिळालं. म्हणून तपोहीन असेल त्याला सांगू नको. तपोहीन सर्वता सांगावे ना. आता पुन्हा विचार केला भगवंताने या कलियुगामध्ये कोण आता तपस्वी असणार आहे. पुन्हा कळवळा आला भगवंताला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सबसिडी दिली, सांगितलं सवलत दिली. तपोहीन आता असणार नाही. का तपही जोडे देही असले कुणी तपस्वी म्हणले. जर तपोहीन असेल तर सांगू नको, पण तपही जोडे देही तपही. पण तप जरी असेल पण गुरुभक्ती जर नसेल परी गुरुभक्ती जो ढिला अथवा तापस्वी जरी झाला परी गुरुभक्ती जो ढिला. वेदी अंत्यजू वाळीला तैसा वाळी. वेदाने जसा श्री शुद्रांना अधिकार दिलेला नाही त्या पद्धतीनं त्याला ते गुरुभक्तीत जर ढिला असेल, गुरुभक्ती नसेल करत तर त्यालाही हे सांगू नको. पुढे म्हटलं का तपही जोडे देही भजे गुरुदेवाच्या ठाई. तपस्वी बी आहे आणि गुरुची भक्ती बी करतोय. परी आकर्णनी नाही चाड दया. पण ऐकण्याची काय नाही, त्याला इच्छा नाही, सांगू नये. ऐकण्याची इच्छा नाही तर सांगू नये. का मुख्य अधिकार तर तो आहे, ऐकण्याची इच्छा निर्माण होणं. पोट तिडकीनं त्याला याचं ज्ञानाचं महत्व, नरदेहाचं महत्व, वाटी मिथ्या कसं आहे हे पोट तिडकीने सांगावं कीर्तन प्रवचनातून बसल्यानंतर. परंतु त्याच्या मुखातूनच आलं पाहिजे, मला ही गोष्ट पाहिजे, तर ती सफलतेला जाते. त्याच्याकडून चुकूनही तो फेल होत नाही. आम्ही बळ धरू आणतो आणि वाट लावली संप्रदायाची सगळी. चांगलं असतं घ्याना. एखाद्याला विचारावं काय घेतला अनुग्रह, नाही म्हणलं बायकोने घेतला, बायको म्हणली चांगलं आहे ते, चांगलं असतं म्हणून घेतला. काय व्हायचं यांचं? त्यांना इच्छा आहे की मुमुक्षुत्व नाही ना, सुटण्याची तळमळ नाही, घेतला म्हणून घेतला नुसता. म्हणून तर सांगितलं आकर्णाने नाही चाल जरी तर त्याला सांगू नको. हे एका मूर्तिकारानं 3 मूर्ती विकायला ठेवल्या होत्या. ही लपवावी, दुसरी दाखवावी, ती लपवावी, तिसरी दाखवावी. एक सारख्या एक कलरच्या एवढासाही फरक नाही त्यांच्यामध्ये, पण त्यांच्या किमतीत फरक होता. एक 5,000 मधली होती ती 10,000 आणि कडेची होती ती 15,000. एका गिरायकाने विचारलं का हो मूर्ती तर सारख्या आकाराच्या सारख्या कलरच्या आणि किमतीमध्ये फरक का? मला थांबा, बाकीचे गिरायक उभे राहिल्यात, माझं गिरायक जाईन. तुम्ही आस्थेने विचारले म्हणून, बाकीच्यांनी विचारलं नाही म्हणून त्यांना नाही सांगितलं. पण तुम्ही जरा मुमुक्षु दिसता म्हणून तुम्ही जरा बाजूला थांबा. एकांतामध्ये बाजूला घेऊन गेला आणि सांगितलं कोणाला सांगू नको बरं का, तुला म्हणून सांगतो, कोणाला सांगू नको. तो आस्थेने विचारलं म्हणून की ह्या किमतीमध्ये फरक असा आहे. हे बघ, एक तार घेतली त्यांनी पहिल्या मूर्तीच्या कानामध्ये, 5,000 वाली मूर्ती होती तिच्या कानामध्ये घातली तर या कानातून इकडे निघाली. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. मी त्या मूर्तींबद्दल सांगत नाही,
ह्या मूर्तींबद्दल सांगतोय की साय केलेलं काहीही ध्यानात राहत नाही, पात्रात पाणीच थांबत नाही, गळून जाते. अशी वृत्ती ज्यांची आहे त्यांना ते ज्ञानाचा काही उपयोगच नाही. मिळाला असेल अनुग्रह तरी सुद्धा मिळालं म्हणजे काय झालं? उदारपणानं साधूचं उदार अंतकरणे दिला असेल, पण तो उपयोगाला नाही येणार, फलद्रूप नाही होणार, त्याचं महत्व नाही पटणार, अनुभव नाही येणार. अनुभव आला तरी निश्चय नाही होणार. पुन्हा दुसऱ्या मूर्तीच्या कानामध्ये ताल घातली की तिची किंमत 10,000 होती, ती तोंडातून बाहेर पडली. म्हणजे माझ्यासारखं इकडं ऐकायचं, पाठ करायचं, तुमच्या समोर बघायचं, वकायचं, असं हिची किंमत 10,000. म्हणजे माझा रेट नाही सांगितलं 10,000 नाही. तुम्ही एखादा भलताचा अपप्रचार करायचा, महाराजांनी भागवत सांगता सांगता त्यांचा रेट सांगितला, तसं नाही. मी त्या मूर्तीबद्दल बोलतोय आता 10,000च्या. आणि तिसरी जी मूर्ती होती तिच्या कानामध्ये घातल्याबरोबर तार तिच्या पोटात गेली. म्हणजे ऐकलेलं सगळं त्याचा विचार करून ते साधनेलाच लागलं, म्हणून त्याची किंमत 15,000 होती. म्हणून आकर्मीने ऐकण्याची इच्छा जर नसेल तर त्यालाही ज्ञान सांगू नये. म्हणून भगवंत म्हणतात, असं हे अत्यंत गोपनीय ज्ञान मी तुला सांगतो ते तू ग्रहण कर. माझा जेवढा विस्तार आहे, माझं जे लक्षण आहे, माझी जितकी आणि जशी रूप, गुण आणि लीला आहेत, त्यांच्या तत्वाचा तू माझ्या कृपेने योग्य रीतीने अनुभव घे. सगुण काय, निर्गुण काय, त्याची उपासना कशी करायची याचा अनुभव या जे साधन मी तुला सांगतो त्याच्या योगाने तू घे. सृष्टीच्या अगोदर केवळ मीच होतो. माझ्या व्यतिरिक्त स्थूल, सूक्ष्म किंवा या दोहींचं कारण जे अज्ञान आहे ते सुद्धा नव्हतं. पहिले कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. किंवा एकली कंठेची म्हणून या येणे, केले निर्माण 14 भुवनी, गगन चंद्र सूर्य तारांगणी, 5ही भौतिके भिन्न भिन्न हो, रूप धरले सगुण चांगले, त्यांनीच ते रूप धरलं. किंवा तिसरे एक प्रमाण आहे, नव्हे त्याची कैसी झालेले खेळया, नाही त्याची दिसू लागले रे, अरूप होते ते रूपासी आले, जीव शिव नाम पावले रे, ऐक खेळया तुला सांगतो जाणून खेळ खेळे रे. सृष्टीच्या अगोदर मीच होतो, माझ्या व्यतिरिक्त सूक्ष्म कोणती होतं, कोणताही आकार त्या ठिकाणी नव्हतं. ब्रह्मदेवाला महाविष्णू सांगतात, भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात. या सृष्टीच्या उत्पत्तीनंतर जे काही प्रतीतीला येत आहे वर्तमान काळामध्ये तेही मीच आहे. सृष्टीच्या उत्पत्तीच्या अगोदरही मीच होतो. आता जे प्रतीतीला येते त्याला अधिष्ठान सुद्धा मी आहे. आणि त्यामुळं तुम्हाला तो आपल्याला अनुभव येतो, प्रतीती येते. आणि तसंच प्रलयानंतर जे काही शिल्लक असेल ती सुद्धा मीच असेल, माझ्या व्यतिरिक्त दुसरं काही नसेल. ज्याप्रमाणे चंद्र एक असून दृष्टीदोषाने 2 चंद्रांचा भास होतो, त्याप्रमाणे कोणतीही वस्तू नसून परमात्म्याच्या ठिकाणी तिचा भास होतो. ज्याप्रमाणे नक्षत्रामध्ये राहू असून तो दिसत नाही, त्याप्रमाणे आत्मा असून त्याची प्रतीती येत नाही की माझी माया समज. आत्मा नसेल तर, आत्म्याची सत्ता नसेल तर काहीच होऊ शकत नाही. पण मायेचा वर्ण आल्यामुळं देवच नाही असं म्हणतात. चंद्र म्हणजे इथून तिथून परब्रह्मच एक आहे, दुसरं काहीच नाही. परंतु जे दुसरं भासतंय ती भासमानता आहे, त्याची कल्पना आहे त्याची माझी. चंद्र एक आहे, पण दृष्टीदोष निर्माण झालेला असेल तर त्याला 2 दिसतात. बुधवारी बाबा सांगायचे नाही, ती एका डॉक्टरकडे एक पेशंट गेला. म्हणजे डॉक्टर साहेब मला एका माणसाची 2 माणसं दिसतात. त्याला कावीळ दोष झाली होती आणि कावीळ होऊन तिमिर दोष म्हणतात त्याला. तो तिमिर दोष निर्माण झाल्यामुळे त्याला एका माणसाची 2 माणसं दिसायची आणि लोकांना धडका बसायचा. मग याला मार खावा लागायचा. लवकर उपाय करा, मला एका माणसाची 2 माणसं दिसतात.
डॉक्टर म्हणला ठीक आहे मी उपाय करतो, पण तुम्ही ती कशाला आले माझ्याकडे? डॉक्टरला किती दिसत होती. आता हा डॉक्टर याच्यावर काय उपाय करणार सांगा. आणि आम्हाला मार्गदर्शन करणारे या क्षेत्रातले असे डॉक्टरेट पदवी घेतलेले कसे स्त्रियांनी कीर्तन करू नये यांना किती दिसते एकाच नवल वाटतं. एक हरिआत्मा जीव शिव शिव सम हे म्हणायला का? सर्व घटिरामध्ये हरी हे काही म्हणायलाय का? ज्ञानदेवा प्रमाण आत्मा निदान सर्व घटी पूर्ण एक गणांनी विचार करायला. मग या ठिकाणी हा श्लोक पहिला त्या ठिकाणी सांगितला चतुश्लोकीचारी भागवतातला की चंद्र एक असून दृष्टी दोषामुळे त्या ठिकाणी दोन दिसतात, त्याला तिमिर दोष म्हणतात. काय म्हणतात? भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करतात तुकोबारा. करिया तिमिरांचा नाश उदया हो देखत होतो आधी मागे पुढे सकळ. आधी सगळं मागचं पुढचं सगळं दिसत होतं. मागच्या जन्मात त्याच्या अगोदरच्या जन्मात मी कोण होतो, काय होतो, पुढं काय होणार आहे, सगळं असं ज्ञान होतं जीवाला. पण तिमिर कोंदले से वाढे वाढता प्रबळ. तर तिमिर दोष घुसला, द्वैत दृष्टी द्वैत दोष घुसला आणि त्याच्यामुळं भीत मी झालो देवा काय झाल्याचे फळ. जन्माला नसतो आलो तर बरं झालं असतं. भीतांधळा झालो मी. कशामुळे? आधी भीतांधळा होता का? आधी नव्हता. कशामुळे झाला तो? पूर्वजन्मी पाप केले देह बहु विस्तार विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदले. तिमिराच प्रमाण चाललंय. तिन्ही देखत तिथं करिया तिमिरांचा नाश देखत होतो मध्ये मी तिमिर शब्द आला. आणि इथे सुद्धा काय पूर्वजन्मामध्ये पाप केलं आणि त्याने आवरण दोष निर्माण झाला. विषय सेवन करून करून तो दोष तयार होतो, तिमिर दोष. पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारले विषय सुखना श्रीमंत सेविता तिमिर कोंदले. 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही नेत्रांधळे. तिमिर दोषाचा निर्माण झाला. मी धर्म दागो सदैवाचा जीवा परोपकारी आंधळ्या दृष्टी तो त्याचे नाव मी उच्चार. उपाय सांगितला त्यात माऊली ज्ञानोबारायण. काय उपाय सांगितला त्याच्यामध्ये शेवटच्या चरणामध्ये? कृष्णांजन एक वेळा डोळा झालीला आढळ. कृष्णांजन एक वेळा डोळा झालीला आढळ. तिमिर दुःख गेले भिजले भ्रांतीचे पडळ. तिमिर दुःख गेले भिजले भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्तीराये मार्ग दाविला सोजवळ. श्री गुरु निवृत्तीराये मार्ग दाविला सोजवळ. पाप रखमा देवी वरो विठ्ठल दीनाचा
मिलन एक वेळा डोळा घालिता अढळ ती मेर दुःख गेले फिटले भ्रांती पद श्री गुरु निवृत्ती आये मार्ग जाहिला सोज बापर खुमदेवी वरू विठ्ठल दिनाचा दयाळ धर्म जागत दैवाचा देवा परोपकारी. गेल्या मेडिकलमध्ये एक माझ्यासारखी ऐकल्यामुळं कृष्णांजन द्या म्हणलं आमच्याकडे नेत्रांजन मिळेल की कृष्णांजन द्या. काय मिळेल आमच्याकडे नेत्रांजन. कृष्णांजन कोणाच्या मेडिकलमध्ये मिळतं माहिती का? संतांच्या मेडिकलमध्ये. संत कृपा मेडिकल स्टोअरमध्ये जावं लागलं. मग आमच्या बारीकराव गायकर महाराजांच्या रिक्षेवर पाठीमागे संत कृपा नाव होतं. संत कृपा. आणि एका मी फसलो असा दुसरी एक गाडी अशीच रिक्षा भेटली तिच्यावर बी संत कृपा नाव होतं. आणि मग आम्ही त्यांच्याशी बोलता बोलता म्हणलं व ते गायकर महाराज आहेत ना त्यांच्या गाडीवर बी असंच पद्धतीनं डिझाईन आणि असंच नाव आहे संत कृपा. ते म्हणले हा ओळखतो मी त्यांना. आणि त्यांचं आमचं सारखंच आम्ही एकाच ठिकाणी काढून घेतलं म्हणलं. पण तुमचं ते म्हणलं मला जरा फरकच वाटतोय म्हणलं बरं का. मी त्यांना म्हटलं तुमच्यावर गाडीवरची संत कृपा आहे आणि त्यांच्या गाडीवरची संत कृपा याच्यात बराच फरक मला वाटतो असं मी त्यांना बोललो. म्हणजे अजिबात फरक नाही. एकाच डिझायनर कोण काढून घेतले त्याला कळलंच नाही मी काय म्हणतो. ते गाडीवरच्या नावाचं नव्हतं मला बोलायचं. त्यांच्यावर जी संत कृपा आहे तिची आणि यांच्यावर असणारी संत कृपा याच्यातला भेद मला सांगायचा होता. तर अशा प्रकारचा चंद्र एक असूनही आपल्याला तिमिर दोषामुळे दोन दिसतो. इथून तिथून एकच ब्रह्म असताना जे जग ते दिसतंय ना आपल्याला त्याला चांगल्या डॉक्टरकडून तपासून घ्यायला पाहिजे बरं. चांगल्या डॉक्टर तज्ञ डॉक्टरांकडून. सगळं ब्रह्मच आहे. ना स्त्री ना पुरुष ना बालक ना जड ना चेतन. पण हे बोलणं नको. हे अनुभवातून सिद्ध झालं पाहिजे. पहिल्यांदा आपल्यामध्ये सिद्धता झाली पाहिजे. आपल्यात अनुभव आला पाहिजे. आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे. आनंदमय अवस्था ही त्याचंच प्रतीक आहे. आणि नंतर पुढे व्यापकत्वाने अनुभव म्हणजे काय? जी आनंदमय स्थिती मी चिंतनाला बसल्यानंतर माझी होते. कोणी भेटलं समोरचं त्याच्याकडे पाहिलं का आपला अंतःकरण भरून आलं पाहिजे. मग तो आपल्या संप्रदायाचा असो नाही तर नसो, बेवडा पिढीला असो नाही तर नसो, दगड धोंड्याकडे पाहून साधू संतांना अवस्था होतो. त्याबरोबर हे त्या अवस्थेचं व्यापक स्वरूप आहे आणि हे भगवंताचं व्यापक दर्शन आहे. नाही तर मग दाखवता येत नाही ना. मग ते कसे दाखवतात माहिती का? कण मी आहे भगवान. मग फोटोत कसं दाखवायचं? तर वासराच्या डोक्यावर कृष्ण दाखवला, हत्तीच्या पोटावर दाखवला. काय रे अजून अज्ञान वाढीत. अज्ञान काढायला पाहिजे. अजून अज्ञान वाढीत. आणि मग आम्ही बी डोळे मिटून तसं पाहण्याचा प्रयत्न करतो. तसं नाहीये ते. प्रेम स्वरूप आणि अशा पद्धतीचा आनंद स्वरूप भगवंत आहे आणि तो तुमच्या अनुभूतीला आनंद रूपात येतो. आणि नंतर तुम्ही ज्याला ज्याला पाहाल त्याच्याकडे पाहिल्यानंतर तुम्ही आकाराकडे त्याच्या गोंदोषाकडे पाहिले तर नाही आनंद होणार. म्हणून बाबांचा एक चांगला मंत्र होता की त्यांच्या गुण कर्म आकाराकडे पाहूच नका, मग तुम्हाला आनंद होईल. आणि गुण कर्म आकाराकडे पाहिले ती दोषाची दृष्टी, गुणाची दृष्टी. आणि मग जरा जरी जय आली म्हणला तरी कपाळाला आठ्याच असतील म्हणजे काही आनंद झालेला नसेल. हा जरा ठेवा. म्हणून या ठिकाणी काही गोष्टी दाखवता येत नाही. कणकण मी हे भगवान कसं दाखवणार? ते तसं दाखवलं. अजून ब्रह्म दाखवलं. अर्ध नारी नटेश्वर दाखवता येत नाही. कसं दाखवायचं? त्यांनी दाखवलं अर्ध शंकर अर्धी पार्वती. फोटो पाहिले असेल. तसं नाहीये ते. जसं देव आणि भक्ताचं तुम्हाला त्याशी सांगितलं तुमच्या वृत्तीत जसा देवभाव असतो आम ब्रह्मास्मी तेव्हा तुम्ही देव असता. आणि तुमच्या वृत्तीमध्ये ज्या वेळेला भक्ताचा भाव असतो तेव्हा भक्त असतात. तुम्हीच देव आणि तुम्हीच भक्त, तुम्हीच शिव आणि तुम्हीच पार्वती. प्रकृती भावावर तुमची वृत्ती गेली की तुम्ही झाले पार्वती आणि शिवभावामध्ये वृत्ती असेल की तुम्ही शिव आहे. लीनधारी वृत्ती ब्रह्माचे निराली. लीनधारी वृत्ती ब्रह्माचे निराली. लीनधारी वृत्ती ब्रह्माचे निराली. लीनधारी वृत्ती ब्रह्माचे निराली. जळता लीनधारी
कशी उदाहरण दिलं, जळात आटले लवण जैसे लीन झाले. लीन झाले म्हणजे पडला लगेच. हा, तिथंच प्राण वृत्ती. अजून आपण अभ्यास करतच नाही प्रबोधाचा. असं नुसतं हे करा लगेच विकट शरीर पडलाच लगेच, प्राणच लगेच गेला अंघोळात. एवढं वळण पडायला पाहिजे. हे बाकीचे भाव लय अलीकडचे. शेवटचा भाव हा परिपूर्णतेचा भाव आहे. लीन झाली वृत्ती ब्रह्मा ते मिळाली बस समाधीच. जळात आटली लवण जैसी. चला असो. मग त्या ठिकाणी सर्वत्र आत्मस्वरूप असूनही त्या ठिकाणी त्याची प्रतीती येत नाही. चंद्र सूर्य असूनही त्या ठिकाणी नक्षत्रामध्ये राहू असूनही तो जसा दिसत नाही, त्याप्रमाणे आत्मा असूनही त्याची प्रतीती येत नाही. ती माझी माया समज. कशामध्ये पडले भुललेले आहेत सगळे? मायेमध्ये भुललेले आहेत. मायेमध्ये माया छांड सुनोजी अच्छा भांड बनोजी. या मायेवरती केवळ भगवंताच्या भक्तीनंच मात करता येते, एरवी नाही. पुढे सांगतात, प्राण्यांच्या पंचमहाभूत रचित लहान मोठ्या शरीरामध्ये ही जी आकाशाची पंचमहाभूत आहेत, ती शरीर कार्यरूपानं त्या ठिकाणी दिसण्यासाठी त्यांच्यामध्ये प्रवेश करतात असं आपल्याला वाटतं. पण सुरुवातीपासूनच ती त्या ठिकाणी कारण रूपाने असल्या कारणाने प्रवेश करीतही नाही. हेच तसंच त्या प्राण्यांच्या शरीराच्या दृष्टीने मी त्यांच्यामध्ये आत्म्याच्या रूपाने प्रवेश केला आहे. पण आत्मदृष्टीने पाहता माझ्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही वस्तू नसल्याने त्याच्यामध्ये माझा प्रवेश झालेला सुद्धा नाही. पहा कसं व्यापकत्व आहे आत्मस्वरूपाचं. उदाहरण काय दिलेलं आहे त्या ठिकाणी त्यांनी? आपलं जे शरीर आहे कशापासून बनलं? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूत आणि 3 गुण सत्व, रज आणि तम. मग ही पंचमहाभूत ही तर पहिलीच विद्यमान आहे तिथे या वातावरणामध्ये. तुमचा देह बनायच्या अगोदरच या वातावरणात काय पहा कसं उदाहरणाने पटवून देतो कशी आहे. श्रीपाद बाबा सांगायचे, आमच्याकडे पाऊस आला, आमच्या गावाला पाऊस आला. तुमच्या गावाला पाऊस आला का समुद्र आला? तत्वाने विचार केला तर समुद्र आला. पण तुम्ही म्हणता पाऊस आला. कसा पहा, समुद्र हा अखंड आहे. हजारो वर्ष पाऊस नाही पडला तरी समुद्र तर आटणार नाही. आणि 1000 वर्ष सारखा तरी रात्रंदिवस पाऊस पडला तरी समुद्राला पूर येणार नाही. मी म्हणायचा, मी मुंबईला गेलो नवीन त्यावेळेला हे सगळे पाणीच पाणी होतं समुद्राचं. आणि ते कमी होऊन कोल्ह्याची खाडी झाली, माहीमची खाडी झाली, बांद्र्याची खाडी झाली, एवढ्या खाड्या झाल्या, मानखुरची खाडी झाली. हे पाणी आटल्यामुळेच झाले. बाबा म्हणतात की समुद्राला कधी आटत नाही. म्हणजे मी आकारमानाची दृष्टी त्यामुळं शंका निर्माण होते. आणि ती बोलत होती, ती तत्वाने बोलत होती. आता कसा आटत नाही हे पहा, हे सांगतो. समुद्राच्या पाण्याची वाफ होते आणि ढग बांधतात. त्या पाण्यामध्ये 75% वडवांना नावाचा एक अग्नी आहे. पाण्यात अग्नी पहा कसं असं. बापरे, काय सृष्टीची रचना आहे. पाण्यात अग्नी, लाकडात अग्नी आहे की नाही? तसं लाकडात अग्नी असलं दिसत जरी नसला, ज्या वेळेला झाडावर झाडं घासून वनवा लागतो, कुणी लावलेला नसतो, अग्नीवर लाकडावर लाकूड घासलं तर त्याच्यामधून अग्नी प्रगटतो. त्या ठिकाणी मंत्र म्हणून अग्नी प्रज्वलित करता येतो यज्ञकुंडामध्ये. एक शब्दांचं घर्षण आहे, शब्दामधून अग्नी प्रगट होतं. लाकडामधला समुद्रातल्या अग्नीचं काय घेऊन राहिले? मंत्र म्हणताना ते मंत्रच अशा प्रकारचे आहेत की त्या मंत्राच्या शब्दांचं घर्षण होतं आणि अग्नी प्रगटतो यज्ञामध्ये. कोणताही बाहेरचा अग्नी न घेता. पण एक ध्यानात ठेवा, बाहेरचा अग्नी घ्यायच्या अगोदर त्याच्यात अग्नी असला तरच बाहेरच्या अग्नीनं तो अग्नी पेटल, अन्यथा पेटणार. लाकडं पेटतात त्याचं कारण त्याच्यात पहिला अग्नी आहे म्हणून पेटतो. पेटलेला दिवा दुसऱ्या दिव्याला लावला तर तो दिवा पेटेल. विजलेल्या दिव्याला लागून पेटणार नाही. पाईपलाईनने आम्ही जात होतो श्रीपाद बाबांनी आम्ही त्यावेळेला
बाबा म्हटले हे जे पाईपलाईनचं पाणी आले ना ते आमच्याकडून आले म्हटले, कारण वैतरण्याचं पाणी आहे ना मुंबईला, तानसा वैतरणा धरण घोटीच्या तिथे येते. बाबा म्हटल्यानंतर मी म्हणलं हो बाबा माझ्या लक्षात आहे, तुमचंच पाणी आम्ही वापरतो, तुमचं पाणी आम्हाला मिळते, माझ्या लक्षात आहे. पुढे बाबा म्हणतात पाणी आमचं नाही, पाणी तुमचंच आहे. हे जे समुद्राचं पाणी आहे, तुमच्या बाजूला समुद्र आहे ना, तेच पाणी आहे. आमच्याकडं फक्त आलं ना, आम्ही फिल्टर करून पाईपलाईन पाठवलंय, एवढंच फक्त. पाणी तुमचंच आहे. केवढा मोठा सिद्धांत सांगितला माऊलींच्या ओवीचा. मोठके गुरुमुखे उदय जत दिसे, गुरुच्या माध्यमातून नुसता उदय झाल्यासारखा वाटतो, पण हृदयी गुरुनी तुम्हाला ब्रह्म दिलं का? पण ब्रह्मच होतं तुम्ही पहिले, फक्त आवरण आलं होतं, साधनाने आवरण काढलं का ब्रह्म दिलं? साधनाने आवरण काढलं. विहिरीला पाणी लागलं, पेढे घ्या म्हणण्यामध्ये पाणी तिथं पहिलंच होतं, तुम्ही त्याच्यावर जे दगड माती पिठा काय आवरण आलं होतं ते काढलं. स्वयंभू कशाला म्हणतात? गुरुने दिलं तर स्वयंभू ठरल का ते? गुरुने दिलं तर स्वयंभू नाही ठरणार. मग मोठके गुरुमुखे उदय जत दिसे, पण हृदयी स्वयंवाची असे, प्रत्यक्ष भावो लागे तैसे अपैसया. त्या पद्धतीनं समुद्रातल्या वडवांना अग्नीपासून 75% वाफ होते आणि सूर्याच्या उष्णतेपासून फक्त 25% सूर्याच्या उष्णतेपासून वाफ होते. त्याचे ढग बनतात, पण ती वाफ एकत्र धरण्याकरता अशी वाफ एकत्र राहू शकणार नाही. पहा ना तुम्ही, चहा करताना ती वाफ, स्वयंपाक करताना वाफ निघून जाते आकाशामध्ये. ती एकत्रित कशी राहील? त्याकरता धुळीचे कण एकत्र आणले जातात. भगवंताची क्रिया कशी आहे? ती त्या वाफेला एकत्र धरून ठेवते. धुळीचे कण म्हणजे पृथ्वी आहे, ढग नाही म्हणायला ढग आहे, पण त्याच्यामध्ये पृथ्वी आहे. त्याच्यानंतर हे धुळीच्या कणाच्या रूपानं जे पाणी आहे, त्याच्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी पृथ्वी आप तेज बी आहे. दोन ढग एकमेकावर आपटल्यानंतर लखन विजेचा प्रकाश पडतो, म्हणजे ते तेज आहे, ते अग्नी आहे. पृथ्वी, पाणी, अग्नी. वायू आहेच, कारण वायू नसतात तर तिकडून त्या गावच्या इकडे आले नसते, एकाच ठिकाणी पाऊस पडला असता. आणि वायूची हालचाल करण्याकरता आकाश म्हणजे पोकळी लागते, ती बी आहे. पंचमहाभूत त्याच्यात विद्यमान आहे. आणि त्याला तुम्ही ढग म्हणता ना, त्याच्यामध्ये तर ज्याला माणूस म्हणता ना, ते माणसाचा जो काही त्या ठिकाणी हा पुतळा बांधला ना, चदरिया झिनी रे झिनी म्हणता. कबीरा जब हम पैदा हुए जगह से हम हुए, ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए. चदरिया चदरिया झीनी रे झीनी झीनी, झीनी रे झीनी झीनी. अष्टकवल का चरखा बनाया, अष्टकवल का चरखा बनाया, 5 तत्व की पूरी चदरिया, 5 तत्व की पूरी. 9-10 मास बुनन को लागे, 9-10 मास बुनन को लागे, मूरत में झीनी चदरिया झीनी रे झीनी, राम नाम
सुदामाने ओढी चदनिया रे प्रहलाद सुदामाने ओढी सुखदेव निर्मल कीनी चदनिया सुखदेव निर्मल कीनी दास कबीर ने ऐसी आनी दास कबीर ने ऐसी आनी क्यों के क्यों कर दी चदनिया राम नाम रस पीनी चदनिया अष्टकमल का चरखा बनाया पंचतत्व की पूनी 9-10 मास बुनन को लागे मूर्ख मैली कीनी चदरिया जीनी रे जीनी। आता हे अष्टकमल का चरखा बनाया कशाचं वर्णन नाही शरीराचं वर्णन आहे। पंचतत्व की पुरी म्हणजे पंचमहाभूत त्याच्यामध्ये 3 गुण आहेत। मग आता अष्टकमल कोणता तर तुमच्या शरीरामध्ये आतमधून मूलाधार चक्र जे आहे गुदस्थानी आहे लिंगस्थानी स्वादिष्ठान चक्र मणिपूर चक्र नाभिस्थानी इथे विशुद्ध चक्र आहे इथे अनाहत चक्र आहे हे आज्ञा चक्र आहे सहस्रदल कमल चक्र अशा प्रकारची अष्टकमल का चरखा बनाया पंचतत्व की पुनी 5 तत्व म्हणजे पंचमहाभूत याची पुंगळी बनवली आणि त्या पद्धतीने हे शरीर बनवलं आणि ही बनवण्याकरता विणण्याकरता अशा पद्धतीचं 9-10 मास बुनन को लागे 9 महिने विणायला लागतात ही चादर कोणती चादर शरीर रूपी चादर आईच्या गर्भामध्ये त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने जी अशा पद्धतीने विणलेली आहे पण त्या ठिकाणी मूर्ख मैलेकीनी मूर्ख माणसांनी त्या ठिकाणी जेव्हा जेव्हा ती चादर आपल्याला वापरायला तो लागतो त्यावेळेला ती मळून टाकतो। चादरीची उपमा दिली माऊली ज्ञानोबारायांनी घोंगडीची उपमा दिली म्हणतात माझी गोधडी थाली माऊली ज्ञानोबाराय कान्होबा तुझी घोगडी चांगली रे चांगली आम्हाची काळजी वागुली रे कान्होबा तुझी घोगडी चांगली चांगली आम्हाची काळजी वागुली रे कान्होबा तुझी घोगडी चांगली चांगली आम्हाची काळजी श्याम सुंदरा शोभ
शोभले नवठाई फाटून गेली ती त्वा आमासी दिधली रे कनोबा तुझी घोंगडी चांगली तुझी किती दिव्य आहे किती दिव्य आहे त्याची घोंगडी त्याचं शरीर कसं आहे ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जे दिव्य शरीर आहे त्याचं षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवंताचं शरीर आणि आमचं मात्र नवा ठाई फाटून गेली 9 ठिकाणी फाटलेली 9 द्वारे पुरे देही ती तो आम्हासी दिली रे घोंगडीची उपमा कशाला दिली शरीराला दिली एका ठिकाणी तुकडोजी महाराजांनी याला कशाची कबीर महाराजांनी चादरीची उपमा दिली माऊली ज्ञानोबांनी घोंगडीची दिली तर कबीर तुकडोजी महाराजांनी गोधडीची दिली माझी गोधडी झाली दुनी माझी गोधडी झाली दुनी हिला हो दोनियाना कोणी हिला हो दोनियाना कोणी हिला हो दोनियाना कोणी माझी गोधडी झाली दुनी माझी गोधडी झाली दुनी हिला यारा जाने यारा जाने तागोने तेरिया बाड़ा कोईला मळवू नका हो कोणी कोईला मळवू नका हो कोणी हिला हो दोनियाना कोणी हिला हो दोनियाना धुवनी आना कोणी हिला हो धुवनी आना कोणी ही धुतली कोणी धुतली दोनाऱ्याचा फोन आला तुम्हाला नाही माहिती कोणी धुतली नाही ही धुतली राजा हरिश्चंद्राने रोहिदासाने तारामतीने हिला मळवू नका हो कोणी गोधडीची उपमा द्यायला गेली सगळं ज्ञान जेवढे ग्रंथ संतांचं सर्व वाङ्मय आत्मा आणि शरीर याच्यावरच आहे आणि ह्या दोन्हीतलं भिन्नत्व समजण्याकरताच आहे 13व्या अध्यायामध्ये याला क्षेत्र म्हणलं आणि त्यात असणाऱ्या आत्म्याला क्षेत्रज्ञ म्हणलेलं आहे काय म्हटलेलं आहे नाथ महाराज म्हणतात क्षेत्र क्षेत्रज्ञाती जाणता ती ज्ञानी एका जनार्दनी हरी बोला इदम शरीरम कौंतेय हे शरीराला क्षेत्र असं म्हणले क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाती जाणणे जे निरुते ती ज्ञानायसे पै आम्ही म्हणो तुम्ही कशालाही ज्ञान समजता माऊली म्हणतात आम्ही त्याला ज्ञान म्हणतो क्षेत्राला जाणणं क्षेत्रज्ञाना जाणणं त्यालाच केवळ आम्ही ज्ञान म्हणतो असे ज्ञानी आहेत ग्रंथच्या ग्रंथ पाठ आहेत पण त्यांना क्षेत्र क्षेत्रज्ञच कळत नाही क्षेत्र कळतो शेतकऱ्याला
आणि हे क्षेत्र कळतं डॉक्टरला, पण डॉक्टर सुद्धा अपूर्ण आहे. त्याला क्षेत्राचं ज्ञान आहे पण त्याच्यातल्या क्षेत्रज्ञाचं ज्ञान नाही. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं ज्ञान आहे परिपूर्णपणे संतांना. म्हणून त्यांनी ह्या उपमा दिल्या. चादरीची उपमा दिली, घोंगडीची दिली, गोधडीची दिली, एवढ्याने संपलं. देह देवाचे मंदिर, बोला ते मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. आत आत्मा परमेश्वर, आत आत्मा परमेश्वर, देह देवाचे बोला ना, बोला ना. कोणती कोणती? हा, गावाची उपमा. वा. पाहे पा शरीराची आडावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ आगमा विसरोनिया. या शरीर रूपी गावाकरता कशाला आला तुम्ही? तुम्हाला पाठवलंय कुणीतरी, कशा करता आला ते करायचं सोडून भलतच करत बसल्या. तो कार्यार्थ आगवा विसरोनिया, तो विसरून गेले कार्यार्थ काय, कशा करता आले. आलिया मनुष्य देहासी, मुक्तीचा दारवंता मुक्त त्याशी, लवणी विशेषे दिवशी यावत जन्मेसी मोकळा. एक क्षणभर जरी विचार केला साधूच्या संगतीमध्ये तर काम होईल, तुम्हाला मुक्ती प्राप्त होईल, मुक्त स्थितीला प्राप्त व्हाल. बाहुले मनुष्य देही, निज ज्ञान घातले पाही, जेने देह पाही विदेह मज पावती. मी हे मनुष्य रूपी बाहुल बनवलं, त्याच वेळेला मला जाणण्याचं ज्ञान त्याच्यामध्ये घातलं, पण ते कुणीही त्याचा विचार करत नाही, अनुभव घेत नाही त्याचा. पावोनिया मनुष्यपण, जो न साधी ब्रह्मज्ञाना, तो लांडा गर्धब जाना, उच्छे न जो पाये. मनुष्य देहाला येऊन जो ब्रह्मज्ञान साधत नाही, तर दोन पायाचा बिगर शब्दाचा गाढव आहे करून देणार महाराज. एवढंच नाही तर दुसरी उपमा अर्धी बोलवी तशी ना अर्धी पुन्हा बदल करून. पावोनिया मनुष्यपणा, जो न साधी ब्रह्मज्ञाना, तो दाढीचा मेंढा जाना, विषयाचरणा विचरतु. खूप सुंदर एक नाही भागवत कळस आहे, या भागवताचा कळस आहे. पूर्ण अध्यात्म ज्ञान आणि आपल्याला समजेल आपल्या भाषेमध्ये काय गोड ओव्या आहेत, अर्थ सांगायची सुद्धा गरज नाही. ज्ञानेश्वरीतल्या ओळीचा तरी अर्थ सांगावा लागतो, त्याचं कारण जुनाट भाषा आहे. पण नाथ महाराजांनी सांगितलेल्या ओव्या वाचल्याबरोबर सामान्यातल्या सामान्याला कळते. ते संस्करणच आहे, ज्ञानेश्वरीचं संस्करण आहे. कोणतं? भागवत म्हणजे काय? या श्रीमद भागवताच्या 12व्या स्कंदातला जो 11वा स्कंद आहे त्याच्यावर नाथ महाराजांनी केलेली टीका म्हणजे एकनाथी भागवत. ज्ञानेश्वरीची 108 पारायण केली, त्यातून भागवत निर्माण झालं.
त्याच एकनाथी भागवताची 108 पारायणं पाडणाऱ्या डोंगरावर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केली आणि गाथा निर्माण झाली. ही आमच्या वारकऱ्यांची प्रस्थान त्रयी आहे, ज्ञानेश्वरी, भागवत आणि गाथा. जशी संस्कृत मध्ये प्रस्थान त्रयी आहे, गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्र, व्यासांनी निर्माण केलेली ब्रह्मसूत्र आहेत. ब्रह्मज्ञानाची एवढी सुंदर सूत्र आहेत ना काय. आणि त्यात अर्वाचीन जे संत आहेत आत्ताच्या काळातले, त्यांचेही लई मोठे उपकार आहेत. त्यांनी जर ती भाषा त्यांनी त्या ठिकाणी, त्यांना संस्कृत जरी येत नसती तर आपल्यापर्यंत प्राकृत मध्ये आला असता का? माऊली ज्ञानोबा यांना संस्कृत येत होती म्हणून ज्ञानेश्वरी मराठीत आपल्यापर्यंत आली. असे आता अनेक जणांनी त्या त्या ग्रंथांवरती पुन्हा भाष्य केलं. अर्वाचीन संतांनी, प्राचीन संतांनी तर केलंच, पण तेही समजेना आम्हाला. त्या ज्ञानेश्वरीवरती, त्या भागवत, त्या संत वाङ्मयावरती आतातल्या संतांनी सुद्धा संपादन करून ग्रंथरूपानं अतिशय विस्तृत स्वरूपामध्ये, सोप्या भाषेमध्ये, आपल्या भाषेमध्ये आपल्याला वेदांत सांगितला सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी. तुम्ही संत माया बाप, 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 कृपावंत, तुम्ही संत माया बाप, कृपावंत, पायमी पतित कीर्तिवानो, तुम्ही संत माया बाप, तुम्ही संत माया बाप, तुम्ही संत माया बाप, तुम्ही संत माया बाप. अवतार तुम्हा धराया करणे, अवतार तुम्हा धराया करणे, उधाराया जीव, उधाराया जीव. तुम्ही संत माया बाप, 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 तुम्ही संत माया बाप. वृंदावन विहारी किती सोपा वेदांत श्रीपाद बाबांनी सांगावा बघा. किती सोपा. काय उदाहरण, तुमच्या आपल्या नित्यातली उदाहरण सांगायची. नित्यातले उदाहरण. नित्य. तुला काय धसकट कळतं का? एखादा माणूस दुसऱ्याला म्हणतो तुला काय धसकट कळतं का रे? बाबांनी सांगावं, अरे धसकटाला बी किंमत आहे. धसकटाशिवाय ताट नाही म्हणायची. धसकटाशिवाय ताट आहे आणि ताटाशिवाय धान्य नाही. मग ती धसकट जे आहे ते धसकट टाकून देता, ताट घेता, पुन्हा ताटही टाकून देऊन त्याच्यातलं कणीस घेता, कणस बी माळता, त्याच्यातलं भुसकट टाकून देता आणि दाणं घेता, पुन्हा त्याचंही दळण करता. एवढं वेगवेगळं करायचे रीत तुम्हाला माहिती आहे. तुमच्याकडे विवेक आहे का नाही? विवेक आहे म्हणूनच नाही वेगवेगळं करू शकता. सगळं आहे तुमच्यामध्ये, पण तुम्ही समजून घेत नाही. तुमचा विवेक तुम्ही इकडे देवाकडे लावायचा ऐवजी तुमचा विवेक तुम्ही संसाराकडे लावला. कोणीकडे लावला? तुमचा विवेक कोणीकडे? पोरगा नाही. विवेक पोरगा नाही. एखाद्याला असं आहे आमचा विवेक म्हणाल, पोरगा नाही म्हणत मी. विवेक म्हणजे चांगला विचार केला तर. चांगला विचार म्हणजे काय? विवेक. आणि विवेक निर्माण झाला तरच आणि तरच अखंड अवस्था, अखंड स्थिती. अन्यथा बसा करत उठा बशा काढीत नागपुड्या पोकत. प्रवत दिल्यानंतर नागपुड्या पोकायचं कारणच नाही. सहज अवस्था आहे लगेच. किती जवळ, फक्त चित्तामध्ये विषय यायला खोटी. चित्तात स्मरण एक क्षण, अर्धा क्षण नाही, एक सेकंद सुद्धा नाही का झाली अवस्था. त्याची बावळी नाही, व्यापक झाली, एक आरवार झाला अंतःकरण त्याचं दिसतं. बस बस एवढं केलं. याला जप करावा लागतो. आमची अवस्था अशा, आमचा गुरु आमच्या समोर आला तरच आमची अवस्था. दुसऱ्याने दुसरा आलेला नाही चालत आम्हाला. अरे ढोंग्यानो,
काहींना एक विशिष्ट चाल घेतल्याशिवाय अवस्थाच नाही होत. या देवाचे देवा लागलंच उड्या मारायला, हल्लीच उडी. म्हणजे एक विषय मी निषेध नाही करत, मी बोलतोय ते डोक्यामध्ये घ्या. मी त्या अवस्थेचा निषेध करत नाही, नाही तर भारता निषेध पसरवला. अवस्था आवडत नाही याला म्हणा केला. माने बाबाच्या बाबतीत तसंच केलं लोकांनी. त्यांना अवस्था आवडत नाही. अरे तुम्हाला अवस्थेच्या पुढे नेऊन प्रबोधाच्या पुढे स्वरूप स्थितीकडे नेण्याचा प्रयत्न महात्मा ग्रंथाच्या आधारे करतो आणि अवस्था आवडत नाही म्हणतात. मग ती कशी बसून घेत होते, लोकांना तो उपदेश देत होते का दुसरा मंत्र देत होते? आणि मूर्ख माणसं साधूची सुद्धा निंदा करतात. साधू कळतं का? जीवाला साधू कळतो काय? साधू कळण्याकरता काय करावं लागतं? किती ग्रंथ वाचावं लागतं? कमळे आखे भावे ते आपण, कमळे आखे भावे ते आपण, कमळे आखे भावे ते आपण, रीत महिमान करो, रीत महिमान येईल करो, आवने आखे भावे ते आपण, आवने आखे भावे ते आपण, रीत महिमान येईल करो. तरित महिमान येईल करो, तरित महिमान येईल करो, कमळे आखे भावे ते आपण, कमळे आखे भावे ते आमच्या पालखी सोहळ्यातले दोन्ही बी उत्कृष्ट गायक आहेत ना, संप्रदायिक आहेत. शास्त्रीय नाही, संप्रदायिक उत्कृष्ट आवाज मी देखील छान आहे. त्यांच्या जीवावर आम्ही पंढरपूरपर्यंत मी चालतो बरं का, बाकी कोणाचं नाही माहिती मला. पण हा आमच्याकडे एक खूप छान चांगला गायक होता, पण थोडासा अहंकारी होता. ते दोन्ही बी निरंकारी म्हणजे निरंकारीतले नाही, परंतु तो अहंकारी होता. हा आता तिसरी पण आली, आमची चौथी पण आली. अरे वा, जयरामजी. पण आता टाइम झाला, थोडं लवकर आले असते तर बरं झालं असं. टाइम हे पण हे मध्ये चतुश्लोकी 4 भागवत अर्थ ठेवावं लागेल. चालेल ना, थोडंसं मिळून घेतलं असतं असं मला वाटलं, बाकी काही नाही. तर ती गायक राव त्यांचं आपल्याला काही माहिती लागतात गायकांची. निरंकारी आहेत तर त्यांचं काही नाही, त्यांना काही राग नाही येणार. पण तो लई ताक होता, गायक होता तो. भजनामध्ये भजन चालू होतं. भजन चालू असताना आता टाईम झाला म्हणून ते संपवायचं, आणि ह्याला काय म्हणून नाही दिलं. थोडंसं म्हणायला द्यायला पाहिजे होतं ना, आणि त्याला म्हणून नाही दिलं तर म्हणला परत तुमच्या भजनात बसणार नाही म्हणलं. अरे एक वेळ म्हणला तुमच्या घरी आलो जेवण चालली असतील, आम्हाला जेवायला नाही दिलं ना गायकांना म्हणला तरी चालत, पण म्हणायला द्यावं लागत. त्यांचं आमच्या गावकडचं सांगतो, तुमचं हां तुमचं नाही सांगतो.
चला, तर या ठिकाणी अजून सूत्र सांगतो. आता सूत्र म्हणायचं रागदारीचं नाही मला काय कळत, पण ही जे अभंग म्हणण्याची जी पद्धत आहे ना, त्याच्यामध्ये माझ्या गुरुने मला सांगितलं होतं, जर आपल्याला त्याचं ध्रुवपद जर नाही आठवलं तर अशी चाल कधीच लावायची नाही. हा, याचं ध्रुवपद आता मलाही माहित नाही, त्यामुळे नाही तर मी म्हणलो असतो लगेच. हा, काय संतांचा संताची जाणती. हा, अरे वा, त्याचंही काही. अरे वा, संतांचा महिमा बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही तिथे, बहुदुधड जरी झाली गायची तरी काय होईल काम देणू. म्हणजे आमची गाय 15 लिटर सकाळी दूध देते जर्शी आणि संध्याकाळी 15 लिटर. म्हणले 15 सोडा, पण 100 लिटर देऊ द्या, पण तिला काय काम देणू म्हणता येईल का? काम देणू काय पाहिजे ते देते. आज मला एका टायमाला 500 लिटर पाहिजे, तू मागल का लगेच 500 लिटर एका टायमाला. किती तुमची दुधाळ गाय असली तरी काय काम देणू होईल का म्हणले. मग तू काय म्हणे, त्या 3 चरण आहेत ना, तुका म्हणे अंगी भावे ती आपण तरीच महिमान येईल कळो. संतांना जर ओळखायचं असेल तर तुकोबारायांनी तर पूर्णत्वाने लक्षण अंगी बांधल्यावरच ओळखता येईल असं म्हणतो मी. थोडासा तुकोबारायांच्या पुढे बोलतो, वाढवपणाने बोलतो की कमीत कमी संत ओळखण्याकरता आपण अर्धा संत तरी झालं पाहिजे. किती तुकोबारायत म्हणतात पूर्ण झालं पाहिजे, पण चला थोडंसं आपली माणसं म्हणून आणि काय अर्धा संत, म्हणजे अर्धी लक्षणं तरी आपल्या अंगी बांधली पाहिजे. मग तिथून पुढची उरलेली वारी करता परमार्थ करता होऊन जाते, पण अर्धी तरी कमीत कमी बांधायला पाहिजे. मग ही पंचमहाभूताची होती. या पंचमहाभूताचं हे शरीर बनलं तर अगोदरच या ठिकाणी पंचमहाभूत या वातावरणामध्ये विद्यमान होती. ढगामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही 5 बी आहे. तसे इथे विद्यमान आहे की ते सगळी पंचमहाभूत. त्यांनी ह्या देहात प्रवेश केला असं म्हणणं सुद्धा बरोबर नाही. तर ती पहिलीच विद्यमान होती. कुंभाराने मडकं बनवलं तर त्याच्यातली पोकळी आणून घातली नाही, हा वेदांत आमच्या श्रीपाद बाबांनी सांगितला. ती पहिलीच विद्यमान आहे, कारण त्यांना ही चतुश्लोकी चारी भागवतातले ही 4 श्लोक जीवन जगले आणि तीच आपल्याला ज्ञान सांगितलं. त्यात कुंभाराने ती पोकळी आणून घातली का? मधली ज्यात पाणी साठवता. बरं, मडकं फुटलं तर आतली पोकळी किंवा आकाश कुठे गेलं? मग आता त्यात घातलं नाही आणि ते कुठं गेलं नाही. तसं म्हटलं ही पंचमहाभूत या देहाच्या मध्ये आली आणि पुन्हा कुठे गेली? पंचमहाभूतात गेली नाही, आली नाही. पंचमहाभूतात गेली हेही म्हणणं बरोबर नाही आणि पंचमहाभूत शरीरामध्ये आली हेही म्हणणं बरोबर नाही. आत्मा तसाच व्यापक आहे. आत्मा येत नाही, आत्मा जात नाही. किती सुलभ वेदांत श्रीपाद बाबांचा सांगतो की इंजिनमुळे गाडी चालते, पण इंजिनची शिवर फिट आहे. इंजिन चालत नाही, इंजिनमुळे गाडी चालते, पण इंजिन स्थिर आहे. इंजिन चालत असतं तर इंजिन एकीकडं, गाडी एकीकडे. इंजिनमुळे गाडी चालते, पण इंजिनची शिव कसं आहे? स्थिर आहे, फिट आहे. तसं आत्मा सत्तेने सगळे व्यवहार चालतात, पण आत्मा हे स्थिर तत्व आहे. आत्मा येत नाही, आत्मा जात नाही. दुसरा श्लोक, तिसऱ्या आणि पुढचा जो 3 श्लोक झाले या ठिकाणी. पुढचा जो श्लोक आहे 4था, जे सर्व ठिकाणी सदोदित असते तेच आत्मतत्व होय. हेच जिज्ञासू तत्वजिज्ञासू माणसानं अन्वय आणि व्यतिरेकाने जाणावे. ही 4 श्लोक आहेत चतुश्लोकी भागवत ज्याला म्हणतात. ते सर्वत्र सदा विद्यमान आहे. ही कोणत्या प्रकाराने जाणावं? व्यतिरेक आणि अन्वय. व्यतिरेक आणि अन्वय म्हणजे काय सांगून या ठिकाणी आज मी माझ्या वाणीला विराम देतो. या सत्रामधल्या व्यतिरेक आणि अन्वय थोडस, ज्या वेळेला तुम्ही हा समारंभ करत असताना काल्याचा प्रसाद करायचा असेल, कालच सांगितलं की तांदूळ निवडायला या महिलांकडे दिले, प्रत्येकाकडे थोडे थोडे ताटामध्ये, सुपामध्ये, कशात. तर त्याला व्यतिरेक म्हणतात. निवडणं काय करायचं, त्याच्यातले खडे निवडायचे, त्याला काय म्हणतात? व्यतिरेक करतात. अन्याची व्यावृत्ती. एक वस्तू समजून घेण्याकरता त्याच्या बाजूच्या सगळ्या गोष्टींची व्यावृत्ती करायची आणि एकाच गोष्टीवर ते फोकस करायचा, याला म्हणतात व्यतिरेक पद्धत. वेदांतातले शब्द आहे व्यतिरेक पद्धत, पण उदाहरण देऊन सांगितल्यावर समजून येईल.
आणि अन्वय पद्धत म्हणजे काय की निवडलेले सगळे तांदूळ एकत्रित करून त्याचा भात घालायचा आणि खायचा अन्वय. आता झालंय असं की ज्यांना संप्रदाय प्राप्त नाही त्यांचा अभ्यास अन्वयापासूनच सुरू झाला. त्यांना या तत्वाचा अनुभव येऊ शकत नाही. अनुभव येण्याकरता व्यतिरेक पद्धत आहे आणि पुन्हा तो अनुभव व्यापकतेला जाण्याकरता प्रबोध देऊन आणि त्या ठिकाणी ही अन्वय पद्धत आहे. म्हणजे त्याच्याशिवाय एवढी जागा रिकामी नाही, ही अन्वय पद्धत आहे. प्रबोधानंतर अन्वयावर गेला पाहिजे. कवा समन्वय बसायचा, अन्वयाचा समन्वय कधी बसायचा. आणि हे बाकीचे अन्वयापासूनच सुरुवात, त्यांना कधीच अनुभव होऊ शकत नाही. अनुभव येण्याकरता अन्य वस्तूंची व्यावृत्ती होणं, तिकडे चित्त न जाता जी वस्तू मला पाहिजे त्याच्यावरच चित्त एकाग्र करणं, ही व्यतिरेकाचा अभ्यास करत नाही आणि आपण अन्वयाकडे जात नाही. कसा मेळ बसायचा कसा. आणि ज्याचा व्यतिरेक अन्वय दोन्हीचा मेळ बसला तो साधुत्वाला गेला, पूर्णत्वाला गेला. मग आमच्या अमोल महाराजांना एखादं हे म्हणायला द्या, 1-2-3 मिनिटं करता तुम्हाला वाटेल ते म्हणा आणि आपण या ठिकाणी काम करू. हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, तुझा विसर